Dear student, in the last lecture, we have seen लाईफ सायकल ऑफ स्टार्स. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचं असणारं जे काही जीवनचक्र जे आहे तर त्या जीवनचक्राविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे स्काय वॉचिंग, ज्याला आपण त्या ठिकाणी आकाश निरीक्षण त्या ठिकाणी म्हणणार आहे. ट्राय धिस, याच्यासाठी करून पाहायला आपल्याला सांगितलं आहे की स्टँड स्टील इन ॲन ओपन प्लेस अँड लुक इन टू द डिस्टन्स. एका मोकळ्या जागेवर स्थिर उभे राहून दूरवर त्या ठिकाणी नजर जी आहे तर ती नजर त्या ठिकाणी टाकायची. व्हॉट डू यू नोटीस अबाउट द ग्राउंड अँड द स्काय. तुम्हाला जमीन आणि आकाश याविषयी काय जाणवतं. नाव स्टील लुकिंग इन टू द डिस्टन्स, टर्न अराउंड युअर सेल्फ अँड ऑब्झर्व द ग्राउंड अँड द स्काय ॲज यू डू सो. आता काय करायचे, नजर दूरवर त्या ठिकाणी ठेवून स्वतःभोवतीच एक गोल फिरत आकाश आणि जमीन याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण तुम्हाला त्या ठिकाणी करायचे. पहा की फार अवे द स्काय सीम्स टू बी टचिंग द ग्राउंड. दूरवर जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं नसतंय की दूरवर आकाश जे आहे तर ते आकाश जमिनीला, आता जमिनीला म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही डोंगर जे आहेत तर त्या डोंगराला जमिनीला टेकल्यासारखे आपल्याला त्या ठिकाणी दिसते. द लाईन ॲट विच दे मीट इज कॉल्ड द हॉरिझॉन. आणि हे जे असणारे जे काही आकाश जे आहे तर ते आकाश ज्या रेषेमध्ये जमिनीला त्या ठिकाणी मिळताना दिसतं तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, हॉरिझॉन म्हटलेले. या ठिकाणी हॉरिझॉन म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारं जे काही क्षितिज, या ठिकाणी क्षितिज जे आहे तर ते क्षितिज आपल्याला त्या ठिकाणी दिसते, ज्याला आपण त्या ठिकाणी हॉरिझॉन म्हणताना दिसतो. While turning around oneself, the horizon will be seen to form a circle, and on looking up, the sky will appear to be the sphere based on this circle. आता काय पहा की स्वतःभोवती काय करायचे, गोलाकार त्या ठिकाणी फिरायचे आणि स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता हा जो काही हॉरिझॉन स्फिअर क्षितिजाचा असणारा जो काही गोल जो आहे तर तो गोल काय होईल या ठिकाणी अशा पद्धतीने त्या क्षितिजाचा असणारा जो काही गोल जो आहे तर तो गोल त्या ठिकाणी तयार होईल. मात्र पहा तर गोल त्या ठिकाणी तयार जो आहे तर तो तयार त्या ठिकाणी झाल्यानंतर पुढे आपल्याला काय होतं नसते. पहा तर आपल्या असं लक्षात येतं नसते की अशा प्रकारचं गोलाकार स्थितीत जी स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता क्षितिजाचा काय करायचं आहे, गोल त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि असं गोलाकार स्थितीत जर आपण पाहिलं तर काय लक्षात येतं नसते, आकाश जे आहे तर ते आकाश आपल्याला कसं दिसतंय तर त्या ठिकाणी ते गोलाकार दिसतंय. जो काही निळा भाग त्या ठिकाणी दाखवला आहे तर अशा पद्धतीचं ते आकाश जे आहे तर ते आकाश काय होतं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी गोलाकार त्या ठिकाणी भासतं. पुढे द स्टार्स अँड प्लॅनेट्स मूव्हिंग इन द स्काय ॲपियर टू बी मूव्हिंग ऑन धिस स्फिअर. आपल्या असं लक्षात येतं नसतं की आकाशामध्ये फिरणारे जे काही ग्रह असतील, तारे असतील, याच गोलावरून सरकत असल्याचा भास जो आहे तर तो भास आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि धिस व्हर्च्युअल स्फिअर इज कॉल्ड द सेलेस्टियल स्फिअर. तर व्हर्च्युअल म्हणजे काय तर आभासी, म्हणजे हे अशा प्रकारचे आभासी गोल जे आहे तर त्या गोलालाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी खगोल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, सेलेस्टियल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द सर्क्युलर हॉरिझॉन्स डिव्हाइड दिस स्फिअर इन टू 2 हॉल्स. आणि अशा प्रकारे हे जे काही क्षितिज जे आहे तर त्या क्षितिज या खगोलाचे 2 असणारे जे काही अर्धगोल जे आहेत
त्यालाच त्या ठिकाणी हॉल्स म्हटलेलं आहे. हॉल्स म्हणजे काय, अर्धगोल जो आहे तर त्या अर्धगोलाचा भाग जे क्षितिज जे आहे तर त्या क्षितिजाचं या खगोलाचे 2 अर्धगोल जे आहेत तर त्या अर्धगोलामध्ये काय होताना दिसते, रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसते. तर त्याच्यापैकी आता या ठिकाणी आपल्याला आकृती जी आहे तर त्या आकृतीवरून लक्षात येताना दिसते की हा अशा प्रकारचा असणारा जो काही गोल जो आहे तर ते गोल त्या ठिकाणी दाखवलेले. याचं काय करायचं आपल्याला की क्षितिज जे आहे तर ते क्षितिज काय करताना दिसते, हे जे काही गोल जे आहे तर त्या गोलाचं 2 अर्धगोलामध्ये अशा पद्धतीनं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी. तर त्याच्यापैकी पहिला आपल्याला म्हटलेले झेनिथ, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, ऊर्ध्वबिंदू वरच्या बाजूला आहे, गोलाच्या पुढे आहे, वरच्या बाजूला त्या ठिकाणी आहे, म्हणून त्यालाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी झेनिथ त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे ऊर्ध्वबिंदू. की व्हाईल स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्फिअर एक्झॅक्टली अबव्ह आवर हेड इज कॉल्ड द झेनिथ. आता झेनिथ किंवा ऊर्ध्वबिंदू कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी जमीन जी आहे तर त्या जमिनीवर आपण त्या ठिकाणी उभे आहोत आणि उभे राहिल्यावर आपल्या डोक्याच्या वरच्या काय म्हटलेले, डोक्याच्या बरोबर वर असलेला जो काही खगोल जो आहे तर त्या खगोलावरचा असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या बिंदूला काय म्हटलंय तर त्या ठिकाणी झेनिथ किंवा ऊर्ध्वबिंदू त्या ठिकाणी म्हटलेला. अशाच पद्धतीने खाली पहा, पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो आहे तर तो नादीर. त्याला खालच्या बाजूला आपल्याला दाखवलेलं या ठिकाणी नादीर, त्याला आपण अधबिंदू, कारण तो खाली आहे म्हणून त्याला म्हटलेले अधबिंदू. व्हाईल स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्फिअर एक्झॅक्टली बिलो आवर फीट इज कॉल्ड द नादीर. या ठिकाणी जमिनीवर उभे राहिलेलो आहोत आणि जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर काय म्हटलंय, खाली असलेला जो काही खगोलावरील जो काही बिंदू जो आहे तर त्या खगोलावरील बिंदूला काय म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी नादीर किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अधोबिंदू त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे तर तो आहे तर त्या ठिकाणी सिलेस्टियल पोल. पाहत काय म्हटलेले, सिलेस्टियल पोल, ज्याला आपण त्या ठिकाणी खगोलीय ध्रुव म्हणणार आहे. If we extended the axis of rotation of the earth in a north and south direction, it will penetrate the celestial sphere at point called the celestial north pole and the celestial south pole respectively. आता काय सांगितलं की पृथ्वीचा असणारा जो काही भौगोलिक अशा प्रकारचा असणारा जो काही ध्रुव जो आहे का, या ध्रुवामधून जाणारी रेषा त्या ठिकाणी काढली. पृथ्वीचा असणारा जो काही भौगोलिक अशा प्रकारचा ध्रुव जो आहे तर तो डॉट डॉट लाईन जी आहे तर त्या डॉट डॉट लाईनने त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवले. म्हणजे पृथ्वीचा असणारा जो काही भौगोलिक ध्रुव जो आहे तर त्या ध्रुवामधून जाणारी रेषा काय केली, नॉर्थ पोलकडे वाढवली, म्हणजे उत्तरेकडे त्या ठिकाणी वाढवली. तर ती खगोलाला ज्या बिंदूमध्ये छेदते त्याला काय म्हटलेलं आहे, नॉर्थ पोल म्हटलेलं आहे. त्यालाच आपण त्या ठिकाणी उत्तर ध्रुव म्हणतो. तशीच ती असणाऱ्याची काही रेषा जी आहे तर ती खालच्या बाजूला आपण जर त्या ठिकाणी जर वाढवली, खालची बाजू म्हणजे नॉर्थकडे त्या ठिकाणी जर वाढवली तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते, तर ती रेषा दक्षिणेकडे त्या ठिकाणी वाढवली तर खगोलास ज्या बिंदूमध्ये छेदते तर त्यालाच काय म्हटलेले, सेलेस्टियल साऊथ पोल, आणि वरच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी दिसते सेलेस्टियल त्या ठिकाणी नॉर्थ पोल आहे. पुन्हा एकदा ऐका पहा की पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवापासून जाणारी रेषा आकृतीमध्ये ती डॉट डॉटने दाखवली, ती वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदू छेदते तर त्याला म्हटलं आपण उत्तर ध्रुव, नॉर्थ पोल म्हटलं. तसेच ती रेषा खालच्या बाजूला दक्षिणेकडे वाढवली तर खगोलास काय होता नसते, ज्या बिंदूमध्ये छेदते तर त्यालाच त्या ठिकाणी खगोलीय दक्षिण ध्रुव त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिलेले मेरिडियन, ज्याला त्या ठिकाणी आपण काय म्हटलेले, मध्यमंडळ त्या ठिकाणी म्हटलेले. इन ॲस्ट्रॉनॉमी द ग्रेट सर्कल विच पासेस थ्रू बोथ द सेलेस्टियल पोल्स
and the observer's zenith and nadir is called a meridian. पाहत मध्यमंडळ कशाला म्हटलेलं आहे की दोन्ही असणारे जे काही खगोलीय ध्रुव ज्या ठिकाणी नॉर्थ पोल आहे बरोबर, त्याच्यानंतर खालच्या बाजूला त्या ठिकाणी साऊथ पोल आहे म्हणजे त्या ठिकाणी दक्षिण ध्रुव आहे. म्हणजे दोन्ही खगोलीय ध्रुवापासून आणि निरीक्षकाचा झेनिथ आणि दुसरा सांगितलं आपल्याला नादीर, म्हणजे अशा प्रकारचे दोन्हीच्या दोन्ही काय काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे नॉर्थ पोल साऊथ पोल निरीक्षक जो आहे तर त्याच्या वरच्या बाजूचं असणारं झेनिथ, खालच्या बाजूचं असणारं जे काही नादीर म्हणजे ऊर्ध्वबिंदू अधोबिंदू, आणि पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे काही भाग जे आहे तर याच्यामधून जाणारं जे काही असणारं जे काही अधोवर्तुळ जे आहे तर त्या अधोवर्तुळालाच त्या ठिकाणी मेरिडियन किंवा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मध्यमंडळ त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला सांगितले सिलेस्टियल इक्वेटर. पाहत तर सिलेस्टियल इक्वेटर हा असणारा जो काही भाग जो आहे त्याला त्या ठिकाणी वैश्विक अशा प्रकारचं वृत्त त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इफ वी युनिफॉर्मली एक्सपांड अर्थ's equator in all direction indefinitely, it will penetrate the celestial sphere along a circle. पाहत की पृथ्वीचं असणारं जे काही विषुववृत्त जे आहे तर ते काय केलेले सर्व दिशांना अमर्यादपणे त्या ठिकाणी वाढवलं. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, या सर्व बाजूंना काय केलेलं आहे तर ते असणारं जे काही इक्वेटर जे आहे तर ते इक्वेटर आकृतीमध्ये काय केलेले अशा पद्धतीने सर्व बाजूला त्या ठिकाणी अमर्यादपणे त्या ठिकाणी वाढवलं. ब्ल्यू रंगामध्ये त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेले. तर ते खगोलाला ज्या वर्तुळामध्ये छेदते त्या वर्तुळाला काय म्हटलेले सिलेस्टियल इक्वेटर किंवा त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले वैश्विक अशा प्रकारचं वृत्त त्या ठिकाणी म्हटलेलं येते. त्याच्यानंतरचा सहावा असणारा जो काही भाग जो आहे तर तो आपल्याला दाखवलेला आहे इक्लिप्टिक. काय नाव आहे इक्लिप्टिक, त्याला आयनिक वृत्त म्हटलेलं आहे. द अर्थ मूव्ज अराउंड द सन बट सीन्स फ्रॉम अर्थ द सन ॲपियर टू मूव्ह अलॉंग ए सर्कल ऑन द सिलेस्टियल स्फिअर. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी काय होता नसते सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरते, परंतु पृथ्वीवरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास आपल्याला त्या ठिकाणी होतो. आणि धिस सर्कल डिस्क्राईब द ॲपरंट मोशन ऑफ द सन अराउंड द अर्थ इज कॉल्ड द इक्लिप्टिक. म्हणजे सूर्याच्या खगोलावरील हे जे काही भासमान जे आहे, भासमान म्हणजे काय की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परंतु पृथ्वीवरून पाहत असताना सूर्य जो आहे तर तो सूर्य फिरत असल्याचा भास त्या ठिकाणी होतो. आणि सूर्याच्या खगोलावरील हा जो काही भासमान मार्ग जो आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले आयनिक अशा प्रकारचं वृत्त किंवा त्यालाच आपण काय म्हटलेले इक्लिप्टिक अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी म्हटलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतं. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला भाग त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिले ते आपल्याला पाहिजे. पहा स्काय अँड स्पेस. स्काय म्हणजे आकाश, स्पेस म्हणजे अवकाश. आता स्काय कशाला म्हणायचं की स्टँडिंग इन ओपन पेस इफ वी लुक ॲट द स्काय ऑन ए क्लाउडनेस नाईट वी सी न्यूमरस स्टार्स अगेन्स्ट ए डार्क बॅकग्राउंड. निरभ्र रात्री म्हणजे ज्या रात्री त्या ठिकाणी आकाशामध्ये ढग नाहीत अशा प्रकारच्या निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आकाशाकडे आभाळाकडे जर पाहिलं तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदणे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. द पोर्शन ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर ॲट द पोर्शन बियॉन्ड दॅट विच कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ द रूफ बाय आवर आईज व्हाईल स्टँडिंग ऑन द अर्थ इज कॉल्ड द स्काय. निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिलं तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या त्या ठिकाणी दिसतात
आणि पृथ्वीच्या वातावरणाचा किंवा त्या पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवरून दिसू शकणारा छताच्या रूपात, छताच्या रूप छत कुठं असतं, वरच्या बाजूला असतं, आणि म्हणून छताच्या रूपात भासणारा जो काही भाग जो आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, आकाश त्या ठिकाणी म्हणणार. आता स्पेस कशाला म्हणायचं पहा, अवकाश कशाला म्हणायचं. द कंटिन्युअस एम्प्टी स्पेस बिटवीन द स्पेअर, दॅट इज स्पेअर मीन्स प्लॅनेट्स, स्टार्स एक्सेट्रा इन द स्काय इज कॉल्ड द स्पेस. आता आकाशस्थ गोल, आकाशस्थ गोल म्हणजे आकाशामध्ये असणारे गोल कोणकोणते आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत. याच्या दरम्यान असलेली जी काही पोकळी स्वरूपातील जी काही सलग असणारी जी काही जागा जी आहे तर त्यालाच काय म्हणताना दिसतो आपण, अवकाश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इट मीन्स इट मे कंटेन गॅस अँड डस्ट पार्टिकल. आणि हे जे काही अवकाश जे आहे तर त्या अवकाशामध्ये आपल्याला वायू आणि धूलिकण त्या ठिकाणी असू शकतात. न्यूमरस स्टार्स क्लस्टर हॅव फॉर्मड इन द स्पेस. आकाशामध्ये ताऱ्यांचे असंख्य अशा प्रकारचे समूह जे आहेत तर ते समूह आपल्याला त्या ठिकाणी काय झालेले असतात, तयार झालेले त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.